हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मस्त ना. तर आज मी बनवणार आहे मिरचीचा ठेचा. तर कसा बनवणार आहे ते बघा ना. आमच्या घरात संपून गेली, आता आम्हाला त्याच्याशिवाय जमतच नाही. पण सॉरी गाईज, जरा थोडा कॅमेरा हलेल, कोणी पकडायला नाहीये ना कॅमेरा, किंवा स्टँड पण नाहीये. तर चला आपण तरी सुरुवात करू. तर सर्वात पहिलं हिरव्या मिरच्या आपण घेतल्यात, थोड्याच घ्यायच्या अगदी. आम्हाला तिखट जमत नाही. आणि पोटाचे जे कमजोर असतील त्यांनी प्लीज ठेचा खाऊ नका, नाहीतर तुम्हाला सकाळी प्रॉब्लेम होईल. तर आम्ही त्याच्यासाठी पण एक उपाय आहे, तुम्हाला सांगते नंतर, तिखट कमी करण्यासाठी. तर बघा गाईज, सर्वात आधी हिरव्या मिरच्या घेतल्या आणि काही लसणाची पाकळी घेतली आणि त्याला आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्याला आपण ताटात काढून घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला फ्राय मस्त करून घ्यायच्या आहेत मिरच्या. आणि ह्याच्यामध्ये कुटायचंय, मिक्सरमध्ये अजिबात कुटायचं नाही. मिक्सरमध्ये कुटलं तर स्वाद निघून जातो, त्यामुळे याच्यामध्ये घरी असेल त्याच्यामध्ये आपण वाटण करायचंय. तर आपण कसं आबडधोबड करायचंय, जास्त बारीक नाही करायचंय, मग मजा नाही राहणार ठेस्याला. आणि थोडंफार मीठ टाकायचंय आणि ह्याला आपण ठेसून घेऊया मस्तपैकी. आणि बघा, ठेसून झाल्यावर तुम्हाला दाखवते कसं झालंय. बघा, हे बघा, असंच ठेसायचंय. आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट वापरायचंय. तर तिखट कमी करण्यासाठी शेंगदाण्याचं कूट जास्त वापरा, कारण कसं आहे ना, तिखट लागणार नाहीये. आमच्या घरात हे लय आवडीने खातात ठेसा. डाळ भात वगैरे किंवा भाकरी बाजरीची असली की लागतं हे ठेसा, भाजी असली तरी पण. आता याला मस्त आधार ठेसायचे आणि ठेसून झाल्यावर बघा असं होतं हे ठेसा. आणि ह्याला आपण त्या ह्याच्यामध्ये डब्यामध्ये काढून ठेवू. आणि डब्यामध्ये तुम्हाला दाखवते बघा कसं काढून ठेवलंय. हे आता अगदी 8 दिवस 12 दिवस जातं. थोडं थोडं खाल्लं तरी चालतंय. तुम्ही तेल टाकू शकता, पण आम्ही तेलाचा कमी वापर करतोय. हे बघा, डाळ भात माझा रेडी झालेला आहे. आता आम्ही ठेसा खाणार आहे. तुम्ही पण या ठेसा खायला. परत एकदा दाखवते बघा, असा ठेसा झाला. याला स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि मस्त फ्रीजमध्ये हे 10-12 दिवस काय तुमच्यावर वापरण्यावर आहे. चला बाय, या लवकर खायला.